नमस्कार, मी सुभाष हणमंते. आपण पाहताय चारवा टीव्ही. मित्रांनो, सध्या देशामध्ये चहूकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश दिसून येतोय. दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये जवळजवळ 1 महिन्यापासून विद्यार्थी आंदोलित आहेत. या नीट पेपर फुटी आणखी प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पेपर फुटीच्या विरुद्ध विद्यार्थ्यांचा बांध फुटलेला दिसून येतोय. अशा अवस्थेमध्ये इकडे नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, लखनौमध्ये, बिहारच्या राजधानीमध्ये, वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये विद्यार्थी फारच मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत. एक गोष्ट घडली. मदिना लोकसभेचे खासदार, आझाद पार्टीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद रावण यांनी विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला. त्यावेळी रामलीला मैदानामध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या नेत्यांना व विद्यार्थ्यांना मानसिक बळ दिलं आणि मनुष्यबळाचंही आश्वासन दिलं. एवढंच करून ते थांबले नाही, तर चंद्रशेखर आझाद लोकसभेच्या पटांगणामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली 2 दिवसापासून उपोषण करत आहेत. परंतु मोदी सरकारची क्रूरता पहा. खासदार सारख्या माणसाला लिटरीन वापरू देत नाही, त्याला टॉयलेट वापरू देत नाहीत, असा छेड चंद्रशेखर आझादचा करत असल्याचे व्हिडिओ आणि बातम्या वाचायला मिळत आहेत. तेवढ्यातच आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा दर्शवला. अशाच पद्धतीने आता काही लोक जाऊन पाठिंबा दर्शवत आहेत. ते सततधारच्या पावसामध्ये आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या मुंबईचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते नेते सुनील गायकवाड हे आणि मालाड विभागातले ऍक्टिव्ह कार्यकर्ते नेते बाळू साळे हे मालाड विभागामध्ये राणी सती मार्गावर 1 दिवसाचं अन्नत्याग उपोषण करत आहेत. त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हे सर्व तुम्ही करत आहेत, पण सरकार याकडे लक्ष देत नाही. गायकवाड साहेब गेल्या 3 दिवसापासून चंद्रशेखर आझाद तिकडे आंदोलित आहे. सरकार तिकडे पाहायला तयार नाही. सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यांच्याबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्या मनाला वेदना देणाऱ्या आहेत. त्याबद्दल आपलं काय मत सांगाल? या सरकारने आजपर्यंत खरं पाहिलं तर राजकारणच केलेलं आहे. जनतेच्या भल्याकडे कधीच लक्ष दिलेलं नाही. आणि चंद्रशेखर भाई हे संसदेमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि संसदेमध्ये असताना संसदेतील मान्यवर नेते त्यांना भेटायला जात नाहीत. जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते भेटायला जातात, परंतु जे सत्तेत असणारे लोक आहेत ते त्यांची भेट चंद्रशेखर भाईंची घेत नाहीत. इतक्या मोठ्या व्यक्तीला जर तुम्ही मान सन्मान देत नाही तर बाकीच्या भारतातील गरीब जनतेचे तुम्ही काय हालत करत असाल हे समजायला उशीर लागणार नाही किंवा ते समजून येतं. बरं, यामध्ये कसं आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन रोजच्या रोज तीव्र होताना दिसतंय. यामधून मार्ग निघताना काय दिसतोय का? कारण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर सरकार घेत नाहीये. मग हे आंदोलन करून काय साध्य होत आहे? कसं काय विद्यार्थ्यांचं पुढचं भविष्य काय? आंदोलनाचं भविष्य काय? आंदोलनाचं भविष्य म्हणण्यापेक्षा जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर आज जे अर्ध्या देशात किंवा अर्ध्या लोकांनी जे आंदोलन चालवलेलं आहे, उद्या संपूर्ण देश ह्या आंदोलनात उतरेल आणि त्यांना राजीनामा घेतल्याशिवाय सोडणार नाही. दिल्लीमधून अशा बातम्या प्रसारित होतात, वाचायला मिळतंय की सरकार खूप मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे. जवळजवळ 2000 मिलिटरी फोर्सचे जवान मागवले जात आहेत. अशी सर्व तयारी करत असताना मोठ्या ताकदीनं आंदोलन चिरडण्याची तयारी करत आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात आहे. असं असताना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेईल सरकार असं वाटतं तुम्हाला? आपण जर पाहिलं असेल टेलिव्हिजनवर तर अनेक विद्यार्थी जे तरुण होते, जे शाळेमध्ये शिकत होते, असे विद्यार्थी पोलिसांसमोर उभे राहत होते आणि तुम्हाला काट्याच काय आम्हाला गोळ्या घाला असे म्हणत होते. म्हणजे या आंदोलनात कुणीही घाबरत नाही. मेलो तरी
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में या विचाराने तरुण तिथे गेलेला आहे, तो घाबरणार नाही आणि या सरकारला त्यांचं उत्तर द्यावंच लागेल. आता तुमचं एक दिवसाचं आंदोलन आहे. किती वाजता सोडणार? पोलिसांचा संरक्षण तुमच्या सोबत दिसतंय. काय पोलिसांचं मत आहे? कोण भेटायला येणार आहे? कसं काय आहे? भीम आर्मीची आंदोलन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आम्ही 25 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कलेक्टरच्या ऑफिसला सुद्धा जाऊन निवेदन सादर करणार आहोत. आज पोलिसांना मी विनंती केल्यामुळे मी त्यांच्या आपल्या बरोबर काही हिंदी कार्यकर्ते सुद्धा आहेत, विशेष करून ते गुजरातचे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ कि आप इस आंदोलन की ओर कैसा देखते हैं कि हाले गुजरात छोड़ के हर राज्य में आंदोलन हो रहा है, तो इस आंदोलन का भविष्य क्या है और जो विद्यार्थी है उनकी मांग जायज है, फिर भी सरकार उधर ध्यान नहीं दे रही है, तो आपका क्या कहना है इसके ऊपर? मेरा यह कहना है कि यह आंदोलन पूरे देश में फैला हुआ है। मीडिया नहीं दिखाता है, बात अलग है, लेकिन यह आंदोलन और जोर से बढ़ रहा है। मैं ये कहता हूँ मैं सोशलिस्ट पार्टी इंडिया की तरफ से हूँ। यहाँ हिंदुस्तान में, भारत में जिस तरह से आज हालत है, पूरा सरकार का जो काम है वो हर क्षेत्र में बिगड़ा हुआ है। अर्थ कारण बोलो या विदेश नीति बोलो या कायदा सुव्यवस्था बोलो, लड़कियों पे वो अत्याचार, अनाचार, और ये हम लोग देख रहे हैं अभी दिल्ली में जंतर मंतर पर बैठे आंदोलनकारियों के ऊपर, लड़कियों के ऊपर किस तरह का बलात्कार, किस तरह का अत्याचार हो रहा है। उनके कपड़े फाड़ के उनकी छाती पे पुलिस वाले, गैंग पुलिस वाले बैठ रहे हैं। इतना बड़ा अत्याचार ये मोदी की सरकार कर रही है, उनके खिलाफ कोई आवाज नहीं उठा रहे। सरकार वो जो पुलिस वाले हैं जिन्होंने ये सब अत्याचार किए हैं, उनके ऊपर एक्शन लेना चाहिए, उनको अंदर करना चाहिए। फोटो वीडियो सब सबूत है, फिर भी ये सरकार कुछ नहीं कर रही है। तो हम लोग बहुत नाराज है, बहुत दुखी है। एक तरफ बोला जाता है बेटी बचाओ बेटी बढ़ाओ, और दूसरी तरफ बेटियां जब बाहर आती है तो उनके ऊपर इस तरह का अत्याचार, अनाचार किया जाता है कि लोग डरते हैं बाहर निकलने। हम लोग आज और कल और हमेशा सिर्फ धर्मेंद्र प्रधान नहीं, मोदी सरकार का इस्तीफा मांग रहे हैं। वो सरकार का इस्तीफा नहीं होगा तब तक ये आंदोलन ऐसे ही चलता रहेगा। जय हिंद, भारत माता की जय। दिलेल्या परमिशन नुसार मी इथे आज संध्याकाळपर्यंत फक्त उपोषण माझं करणार आहे, परंतु हा मी सरकारसाठी निषेध नोंदवत आहे की सरकार जे करत आहे ते चुकीचं आहे. उपोषण मी आमरण जरी करत नसलो तरी या माध्यमातून मी माझं दुःख आणि माझ्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. हे होते सुनील गायकवाड आणि आपल्या बरोबर बाळू साळे सुद्धा आहेत. हेही भीम आर्मीचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की याबाबत, या आंदोलनाबाबत आपलं काय मत आहे. सरकार तर तुमच्याकडे लक्ष देत नाही. अशा अवस्थेमध्ये आपण कितीही आंदोलन केलं तर सरकार लक्ष द्यायला तयार नाही. याबाबत आपलं काय मत आहे? या आंदोलनामध्ये दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी येणाऱ्या पिढीचं आणि ह्या पिढीचं भविष्य या अंधारात असल्यामुळे त्यांचे पालक देखील या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. लहान लहान मुलांना घेऊन ते आंदोलन उतरले आहेत. या आंदोलनामध्ये एका युवतीची मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने पुऱ्या भारतातून जंतर मंतरवरती पुऱ्या राज्यातील लोक त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र बंद दिलेले आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी बंद पाळण्यात आलेलं आहे, बंद करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील, एवढीच भूमिका. आणि बाळ चंद्रशेखर आझादने या विद्यार्थ्यांवरती झालेल्या अत्याचाराबद्दल उपोषण केलेलं आहे. जोपर्यंत सरकार आणि सरकारचे मंत्री बाईची भेट घेत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. आम्ही त्या तरुण विद्यार्थ्यांच्या पाठी कायमस्वरूपी असेच उभा राहू आणि एक दिवशी आंदोलनामध्ये
गायकवाड साहेबांनी जे 1 दिवसाचं आंदोलन केलेलं उपोषणाचं, त्या उपोषणामध्ये मी बी सहभाग नोंदवून या माझ्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी सहकार्याने मदत करत आहोत. जय भीम, जय भारत.